या ठिकाणचे सर्व जे गावकरी जे आहेत तर या ठिकाणी आलेले आहेत, सर्व शिष्टमंडळ जे आहे तर ते भेटलेलं आहे व्हिडिओ साहेबांना जे आहे पाणी जे आहे होत नाही। पण या ठिकाणी परतूर मंठा विधानसभेचे विद्यमान आमदार बबनरावजी लोणीकर साहेबांना पाणी पुरवठा वॉटर ग्रीड योजनेसाठी हजारो कोटी रुपये खर्च करून ही योजना आणलेली, तर ही वॉटर ग्रीड योजनेचा पाणी पुरवठा होतो का नाही? किती दिवसापासून पाणी पुरवठा होतो? 3 महिने खाना बोला काय नसतो। किती दिवस झाला आपल्याला पाणी पुरवठा होत नाही? 4 महिने। बरं, याच्यासाठी तुम्ही ग्रामसेवकला बोलले होते? ग्रामसेवकनं काय काय सांगितलं? फोन उचलत नाही, जर उचललं तर काय म्हणतात? अरे रवीची भाषा करतो, अरे रवीची भाषा, केस करण्याची भाषा। जे रोयना बुद्रुक या ठिकाणी पाण्याची भटकंती जी आहे तर महिलांना करावी लागत आहे। अनेक दिवसापासून पाणी पुरवठा हा जो आहे तर म्हणजे खंडित झालेला आहे। पाणी पुरवठ्याची योजना जी आहे तर सुरळीत नाही। त्या ठिकाणचे ग्रामसेवक तिप्पलवार यांच्याशी सुद्धा अनेक वेळा महिलांनी संपर्क केला। काही जे काही गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांना सुद्धा उडवाउडीची उत्तरे देण्याची भाषा जी आहे तर ग्रामसेवकांनी केलेली आहे। जर महिलांनी जर सांगितलं तर महिलांना सांगितलं की तुमच्यावरती केस करेल, तुम्हाला जेलमध्ये टाकल, अशा पद्धतीची ग्रामसेवकाची भाषा जी आहे तर या ठिकाणी आहे। आणि जे व्हिडिओ साहेबाकडे तुम्ही आता आले होते तर व्हिडिओ साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला? काय ते आपलं निवेदन पाणी पुरवठा किती दिवसापासून नाही? जे सडलेलं घाण पाणी जे आहे तर त्या पाण्याचा पुरवठा त्या ठिकाणी होत होता, ही कल्पना दिली का तुम्ही? किती दिवसापासून हे घाण पाणी झालेलं? हे कमीत कमी 3 महिन्यापासून झाले। आम्ही व्हिडिओ साहेबांना याच्या अगोदर निवेदन दिलेलं आहे फोटो सहित की आम्हाला वॉटर ग्रीनचं पाणी नाही भेटलं तर कमीत कमी आमची जी विहीर आहे त्या विहिरीचं तरी पाणी द्या, पाईपलाईन सुधारा, तरी ते हो म्हणते ना, आम्हाला काहीच प्रतिसाद देत नाही, फोन सुद्धा उचलत नाही ग्रामसेवक। किती वेळा आपण तक्रारी आम्ही 2 दिवसाआड तक्रारी त्याला फोन आता आज बी लावल्या, फोनच घेत नाही। व्हिडिओ साहेबाला किती वेळा? व्हिडिओ साहेबाला 2 वेळेस दिले, फोटो सहित काय उत्तर दिलं? आता म्हणे तुम्ही पर्याय व्यवस्था म्हणजे निवेदन द्या, मी पर्याय व्यवस्था करतो म्हणे। बघा, हे आहेत रोयना बुद्रुक या ठिकाणचे सगळे नागरिक आणि महिला भगिनी जे आहेत तर ज्वलंत प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे। पाणी प्रश्नाच्या साठी जे आहे तर या ठिकाणी सगळं शिष्टमंडळ जे आहे तर रोयण्याचं या ठिकाणी आलेलं आहे, जे की सरपंच जे माजी सरपंच सुद्धा या ठिकाणी आहेत राहुलजी काळे यांच्याकडे मी थेट जातो, त्यांना विचारतोय आणि बाकीचे सदस्य सुद्धा आहेत। काय हे पाण्याची समस्या आणि काय यावं लागतंय पंचायत समितीला म्हणजे महिलांना? गेल्या वर्षीपासून 4-5 वर्ष झाले ग्रीन फिल्टरचं पाणी चालू होतं, परंतु ते काहीतरी त्यांच्या बिलिंगचं काय प्रॉब्लेम असल्यामुळे ते 5 महिन्यापासून खंडित झालेलं आहे। तर त्याला पर्याय व्यवस्था म्हणून मी ग्रामसेवक आणि सरपंचाला सांगितलं होतं की विहिरीपासून आपल्या पाणी पुरवठ्याचं चालू करा, परंतु ते न करता 4 महिने झाले आज आपल्या रोयना बुद्रुक या गावाला पाणीच नाही। त्यांना जे आपण सांगतो असं करा, आपल्याला पहिला अनुभव असल्यामुळे आपण त्यांना सुधरून सांगायचा प्रयत्न करतो की बाबा ह्या पद्धतीने आपण पाणी चालू करू शकतो, पण ते जे बजेट आहे 15 वित्तमधून ते पूर्ण हे करून टाकते, खाऊन टाकते आणि नंतर मग आपण काय विचारायला जातो ते म्हणजे बजेटच नाही। विद्यमान आमदार साहेबांनी वॉटर ग्रीडवर हजारो कोटी रुपये खर्च केले, हे वॉटर ग्रीडची जे पाण्याचा जो लाभ आहे तर आपल्याला मिळतो का? नाही, पहिले भेटत होता, आतापर्यंत भेटत होता, परंतु जे कॉन्ट्रॅक्टदाराची काहीतरी त्यांची चुकी असेल म्हणा, नाही तर मग काहीतरी त्याची थकबाकी असल्यामुळे त्यांनी बंद करून टाकलेली पाणी। आताच एक्सप्रेसच्या प्रतिनिधीशी बोलताना राहुल काळे यांनी सांगितलं की वॉटर ग्रीड योजना जी आहे तर काही दिवसापूर्वी ही सुरळीत योजना होती, परंतु मात्र जे कंत्राटदाराला हे काम देण्यात आलेलं आहे त्या कंत्राटदाराची जी थकबाकी जी आहे तर ती एकतर म्हणजे बाकी असेल किंवा त्यांची जी आहे तर म्हणजे फेड केलेली नसेल, त्यामुळेही सुद्धा तो पाणी पुरवठा खंडित असेल। पण त्यांनी पर्यायी व्यवस्था जी आहे तर ती गट विकास अधिकारी राजेश तांगडे व तिप्पलवाड ग्रामसेवक यांना सांगितलेली आहे की विहिरीची तात्पुरती व्यवस्था जी आहे तर त्या ठिकाणी करून द्यायला पाहिजे। पण उलट बीडीओही सूचना देत आहेत तिप्पलवाड यांना, परंतु ग्रामसेवक जे आहेत तिप्पलवाड हे महिलांशी सुद्धा उद्धट वागतायत आणि एक प्रकारे जे आहे तर हरिरवीची भाषा सुद्धा करण्याचं व जेलमध्ये टाकण्याची सुद्धा भाषा जी आहे तर अशा ग्रामसेवकाकडून होताना आपल्याला दिसतंय। कारण की हे जनतेचे सेवक आहेत
परंतु मात्र ते जनतेचे सेवक नसून स्वतःला महाराजा समजतात असंही आपल्याला जे आहे तर त्यांच्या भाषेमधून आपल्याला दिसतंय. कॅमेरामॅनचा हनुमंत. या ठिकाणचे सर्व जे गावकरी जे आहेत तर या ठिकाणी आलेले आहेत. सगळं शिष्टमंडळ जे आहे तर ते भेटलेलं आहे व्हिडिओ साहेबांना. जे आहे पाणी जे आहे सुरळीत होत नाही, पण या ठिकाणी परतूर मंठा विधानसभेचे विद्यमान आमदार बबनरावजी लोणीकर साहेबांना पाणी पुरवठा वॉटर ग्रीड योजनेसाठी हजारो कोटी रुपये खर्च करून ही योजना आणलेली. तर ही वॉटर ग्रीड योजनेचा पाणी पुरवठा होतो का नाही? किती दिवसापासून पाणी पुरवठा होतो? 3 महिने. खाना बोला, काय नसतो. किती दिवस झाला आपल्याला पाणी पुरवठा होत नाही? बरं, याच्यासाठी तुम्ही ग्रामसेवकला बोलले होते. ग्रामसेवकला काय काय सांगितलं? हा, फोन उचलत नाही. जर उचललं तर काय म्हणतात? अरे रवीची भाषा करते. अरे रवीची भाषा, केस करण्याची भाषा. हा, जे रोयना बुद्रुक या ठिकाणी पाण्याची भटकंती जी आहे तर महिलांना करावी लागत आहे. अनेक दिवसापासून पाणी पुरवठा हा जो आहे तर म्हणजे खंडित झालेला आहे. पाणी पुरवठ्याची योजना जी आहे तर सुरळीत नाही. त्या ठिकाणचे ग्रामसेवक तिप्पलवार यांच्याशी सुद्धा अनेक वेळा महिलांनी संपर्क केला. काही जे काही गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांना सुद्धा उडवाउडीची उत्तरे देण्याची भाषा जी आहे तर ग्रामसेवकांनी केलेली आहे. जर महिलांनी जर सांगितलं तर महिलांना सांगितलं की तुमच्यावरती केस करेल, तुम्हाला जेलमध्ये टाकल, अशा पद्धतीची ग्रामसेवकाची भाषा जी आहे तर या ठिकाणी आहे. आणि जे व्हिडिओ साहेबाकडे तुम्ही आता आले होते तर व्हिडिओ साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला? काय नाही आपलं निवेदन. पाणी पुरवठा किती दिवसापासून नाही? जे सडलेलं घाण पाणी जे आहे तर त्या पाण्याचा पुरवठा त्या ठिकाणी होत होता. ही कल्पना दिली का तुम्ही? किती दिवसापासून हे घाण पाणी आहे झालेले? हे कमीत कमी 3 महिन्यापासून झाले. आम्ही व्हिडिओ साहेबांना याच्या अगोदर निवेदन दिलेलं आहे फोटो सहित की आम्हाला वॉटर ग्रीनचं पाणी नाही भेटलं तर कमीत कमी आमची जी विहीर आहे त्या विहिरीचं तरी पाणी द्या, पाईपलाईन सुधारा. तरी ते हो म्हणते ना, आम्हाला काहीच प्रतिसाद देत नाही, फोन सुद्धा उचलत नाही ग्रामसेवक. किती वेळा आपण तक्रारी केली? तक्रारी आम्ही 2 दिवसाआड तक्रारी त्याला फोन आता आज बी लावलेला, फोनच घेत नाही. व्हिडिओ साहेबाला किती वेळा? व्हिडिओ साहेबाला 2 वेळेस दिले, फोटो सहित काय दिले. उत्तर दिलं? आता म्हणे तुम्ही पर्याय व्यवस्था म्हणजे निवेदन द्या, मी पर्याय व्यवस्था करतो म्हणे. बघा, हे आहेत रोयना बुद्रुक या ठिकाणचे सगळे नागरिक आणि महिला भगिनी जे आहेत तर ज्वलंत प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. पाणी प्रश्नाच्यासाठी जे आहे तर या ठिकाणी सगळं शिष्टमंडळ जे आहे तर रोयण्याचं या ठिकाणी आलेलं आहे. जे की सरपंच जे माझे सरपंच सुद्धा या ठिकाणी आहेत राहुलजी काळे यांच्याकडे मी थेट जातो, त्यांना विचारतोय. आणि बाकीचे सदस्य सुद्धा आहेत. काय हे पाण्याची समस्या आणि काय यावं लागतंय पंचायत समितीला म्हणजे महिलांना? गेल्या वर्षीपासून 4-5 वर्ष झाली ग्रीन फिल्टरचं पाणी चालू होतं, परंतु ते काहीतरी त्यांच्या बिलिंगचं काय ह्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते 5 महिन्यापासून खंडित झालेलं आहे. तर त्याला पर्याय व्यवस्था म्हणून मी ग्रामसेवक आणि सरपंचाला सांगितलं होतं की विहिरीपासून आपल्या पाणी पुरवठ्याचं चालू करा, परंतु ते न करता 4 महिने झाले आज आपल्या रोयना बुद्रुक या गावाला पाणीच नाही. त्यांना जे आपण सांगतो असं करा, आपल्याला पहिला अनुभव असल्यामुळे आपण त्यांना सुधरून सांगायचा प्रयत्न करतो की बाबा ह्या पद्धतीने आपण पाणी चालू करू शकतो, पण ते जे बजेट आहे 15-20 मधून ते पूर्ण हे करून टाकते, खाऊन टाकते. आणि नंतर मग आपण काही विचारायला जातो ते म्हणजे बजेटच नाही. विद्यमान आमदार साहेबांनी वॉटर ग्रीडवर हजारो कोटी रुपये खर्च केले. हे वॉटर ग्रीडची जे पाण्याचा जो लाभ आहे तर आपल्याला मिळतो का? नाही, पहिले भेटत होता, आतापर्यंत भेटत होता, परंतु जे कॉन्ट्रॅक्टदाराचे काहीतरी त्यांची चुकी असेल म्हणा, नाही तर मग काहीतरी त्याची थकबाकी असल्यामुळे त्यांनी बंद करून टाकलेले पाणी. आताच एक्सप्रेसच्या प्रतिनिधीशी बोलताना राहुल काळे यांनी सांगितलं की वॉटर ग्रीड योजना जी आहे तर काही दिवसापूर्वी ही सुरळीत योजना होती, परंतु मात्र जे कंत्राटदाराला हे काम देण्यात आलेलं आहे त्या कंत्राटदाराची जी थकबाकी जी आहे तर ती एकतर म्हणजे बाकी असेल किंवा त्यांची जी आहे तर म्हणजे फेड केलेली नसेल, त्यामुळेही सुद्धा तो पाणी पुरवठा खंडित असेल. पण त्यांनी पर्यायी व्यवस्था जी आहे तर ती गटविकास अधिकारी राजेश तांगडे व तिप्पलवाड ग्रामसेवक यांना सांगितलेली आहे की विहिरीची तात्पुरती व्यवस्था जी आहे तर त्या ठिकाणी करून द्यायला पाहिजे. पण उलट बीडीओही सूचना देत आहेत तिप्पलवाड यांना
परंतु ग्रामसेवक जे आहेत ते पलवार हे महिलांशी सुद्धा उद्धट वागतायत आणि एक प्रकारे जे आहे तर आदिवासीची भाषा सुद्धा करण्याचं व जेलमध्ये टाकण्याची सुद्धा भाषा जी आहे तर अशा या ग्रामसेवकाकडून होताना आपल्याला दिसतंय। कारण की हे जनतेचे सेवक आहेत, परंतु मात्र ते जनतेचे सेवक नसून स्वतःला महाराजा समजतात असंही आपल्याला जे आहे तर त्यांच्या भाषेमधून आपल्याला दिसतंय। कॅमेरामॅनचा हनुमंत।